हॅलो फ्रेंड्स, माझं किचनचं नाव आहे प्रभास किचन. मला आज व्हेज पुलावची ऑर्डर आली होती, म्हणून मी सकाळीच तयारीला लागली. आधी मी प्रथम गाजर कट करून घेतलं, नंतर फरसबी थोडी कापून घेतली. त्यानंतर मी कांदे धुवून घेतले, कांदे बारीक कापून घेतले. बारीक याकरता कारण ते लवकर शिजतात. मोठे कापले तर त्यांना शिजायला सुद्धा तेवढा वेळ जातो. त्यामुळे कांदे कधीही बारीक कापून जर आपण फोडणीला घातले तर ते लवकर शिजतात. त्यामुळे मी कांदेसुद्धा बारीक कापून घेतले. त्यानंतर मी टमॅटो घेतले, स्वच्छ धुवून. एकदम रेड टमॅटोज आहेत. टमॅटोसुद्धा बारीक मी चॉप करून घेते आहे. टमॅटोसुद्धा शिजायला वेळ जातो, म्हणून ते सुद्धा बारीक जर चॉप केले तर टमॅटोसुद्धा लवकर शिजतील. सो बेटर की टमॅटोसुद्धा बारीक चॉप करून घ्यायचे. त्यानंतर मी थोडंसं आलं लसूण यांची पेस्ट केली पुलावला घालण्याकरता. आलं लसूणनी खूप छान स्वाद येतो पुलावला, त्यामुळे आलं लसूणची पेस्ट घालायची. एका लंगडीमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, अख्खे गरम मसाले टाकले आणि त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकला. कांदा तडतडला, थोडासा शिजला. ऑफकोर्स कांदा थोडासा शिजल्यानंतर तुम्ही त्यामध्ये टमॅटो घाला, की वास जाईपर्यंत कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही तुम्ही परतवा. कांदा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर टमॅटो घातला. टमॅटोसुद्धा व्यवस्थित मी परतवून घेतला, त्याचा वास जाईपर्यंत. टमॅटो एकदम गळाला. त्यानंतर मी त्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स घातले. मटार, फ्लावर, गाजर, हे सगळं मी त्यामध्ये घातलं. थोडंसं दही घातलं आणि आपले नॉर्मल रूटीन जे पावडर मसाले घातले. त्यामध्ये नंतर मी अख्खा बासमती राईस घातला आणि तो चांगला परतवला. बासमती राईस लॉंग ग्रेन बासमती घ्यायचा यासाठी. आणि तो चांगला मी परतवला. आणि चांगला परतवल्यानंतर त्याच्यामध्ये केव्हाही भातामध्ये गरम पाणी घालावं. भातामध्ये गरम पाणी घातल्यानंतर मी भाताला एक दम दिला आणि माझा पुलाव रेडी झाला. तर माझं रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.